आरोग्य विभागातील भरतीसाठी मोठी अपडेट. महाराष्ट्र शासनाने ई-एस-आय योजनेतील अनेक ग्रुप सी पदांसाठी नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत. आता स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ईसीजी टेक्निशियन, अँब्युलन्स ड्रायव्हर आणि इतर पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि भरती प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. 28 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सार्वजनिक आरोग्य विभागाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना भारताच्या संविधानातील अनुच्छेद 309 अंतर्गत जारी करण्यात आली आहे. या नियमानुसार खालील पदांसाठी भरती होणार आहे. मग आता स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशियन, अँब्युलन्स ड्रायव्हर, सोशल गाईड, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, प्लंबर. तर यासाठी वयोमर्यादा बघा, किमान वय 18 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी कमाल वय 43 वर्ष. स्टाफ नर्स पात्रता काय आहे बघा, स्टाफ नर्स पदासाठी उमेदवाराकडे बीएससी नर्सिंग पदवी किंवा सायन्स प्लस जीएनएम डिप्लोमा आणि संबंधित नोंदणी आवश्यक असणे आवश्यक आहे. तर फिजिओथेरपिस्ट साठी काय आहे? फिजिओथेरपिस्ट पदवी आवश्यक असून महाराष्ट्र राज्य परिषदेत नोंदणी असणे आवश्यक आहे. आता बघा फार्मसिस्ट साठी फार्मसी पदवी आणि फार्मसी ऍक्ट अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. तर ईसीजी टेक्निशियन पदासाठी संबंधित पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी प्लस ईसीजी डिप्लोमा सर्टिफिकेट आवश्यक आहे. तसेच किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आता बघा अँब्युलन्स ड्रायव्हरसाठी 12वी उत्तीर्ण C1 वाहन परवाना आवश्यक आहे. आता महत्वाचा नियम म्हणजे नियुक्तीनंतर मराठी व हिंदी भाषा परीक्षा तसेच संगणक हाताळणी प्रमाणपत्राची अट लागू राहणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वेतनवाढ किंवा पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आरोग्य विभागातील ग्रुप सी पदांसाठी नवीन भरती नियम आता राजपत्र प्रकाशित झाले आहे. त्यामुळे संबंधित पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी ही अधिक सूचना नक्की वाचावी. अधिक माहितीसाठी संपूर्ण राजपत्र वाचा किंवा व्हिडिओ पहा. व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.